नमस्कार. बालवाडीच्या मुलांच्या शिक्षणाची पद्धत ही निरीक्षण आणि संभाषण या पायऱ्यांमधून जात असते. माझ्या वर्गातल्या काही मुलांवरती काही संकल्पना मुलांना दाखवून आणि त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांची चित्र काढून त्याचं सादरीकरण मी केलेलं आहे. ही आहे माझ्या वर्गातली मुलगी माऊली काळे. आता हिने केलेली कलाकृती तुम्हाला मी दाखवते. चिमण्यांचा थवा उंट पहा, एक आणि एक मिळून बनले पहा अनेक. एक मेंढी अनेक मेंढ्या, मेंढ्यांचा कळ चालला पहा, एक आणि एक मिळून बनले पहा अनेक. एक फूल अनेक फुले, फुलांचा गुच्छ झाला पहा, एक आणि एक मिळून बनले पहा अनेक. एक केळ अनेक केळी, केळ्यांची फणी चालली पहा, एक आणि एक मिळून बनले पहा अनेक. एक किल्ली अनेक किल्ल्या, किल्ल्यांचा जुडगा झाला पहा, एक आणि एक मिळून बनले पहा अनेक. एक वही अनेक वह्या, वह्यांचा गठ्ठा झाला पहा, एक आणि एक मिळून बनले पहा अनेक. एक काठी अनेक काठ्या, काठ्यांची मुळी बांधली पहा, एक आणि एक मिळून बनले पहा अनेक. एक मूल अनेक मुले, मुलांचा घड झाला पहा, एक आणि एक मिळून बनले पहा अनेक. अशा वेगवेगळ्या मुलांच्या कल्पनांमधून मुलांना त्यांची कल्पनाशक्ती आणि त्यांची चित्रकला याला आपण वाव देऊ शकतो. बालवाडीतील मुलं आणि जास्त निरीक्षण, संभाषण आणि त्याच्यावरती जे निरीक्षण केलेलं असेल ते बघून त्याच्यावरती केलेली कलाकृती याच्यावरती जास्त भर दिला आहे. माझ्या काही मुलांना एक आणि अनेक ही संकल्पना नुसती चित्राद्वारे मुलांना सांगितलेली आहे. त्याच्यापैकी माझ्या वर्गातली माऊली आहे तिने केलेली कलाकृती सगळ्यांना ही संपन्न होणार आहे. कलाकृती एक आणि अनेक ही चित्र त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे काढली आहे. एक
नमस्कार. काही कलाकृती अशा असतात, काही बालगीतं असतात की मुलांना वारंवार ऐकून त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक चित्र तयार होतं. असंच एक चित्र इकडे काढलेलं आहे. गाणं आहे सर उंच वाढलं झाड, बघता बघता ढगात, ढगांचं झालं पाणीच पाणीच, झाडाला सुचली गोड गाणी, गाण्यांचं झालं फळं फुलं, बेसायला आली मुली मुलं. मुलांनी गाण्यातनं गाणं ऐकून ऐकून त्यांच्या कल्पनेप्रमाणे अशी चित्र काढलेली आहे. तुम्ही पण आपल्या मुलांना अशाच गाणी ऐकून त्यांच्या चित्रकलेला वाव देऊ शकता.